ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये खुलेआम गुटखा विक्रीचा या ठिकाणी कारभार सुरू आहे। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीकडून पर्दाफाश करण्यात आलेला आहे। बिस्किटाच्या नावाखाली गुटखा विक्री या ठिकाणी सुरू होती। अवैध धंदा। लोकशाही मराठीने राज्यभरात अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार इथं सुर्वे ट्रेडर्स नामक दुकानामधून मोठ्या संख्येनं गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले। तेव्हा इथं या परिसरात गोळ्या बिस्किटाच्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचं दिसून येत आहे। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। या सगळ्या विषयी अधिक माहिती देण्याकरता आपले प्रतिनिधी गोपाल व्यास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोपाल, काय घडत होतं तिथं? नक्कीच राघवीजी, बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यात गुटख्याचा महापूर वाहतोय। मात्र पोलीस प्रशासन असेल, अन्न औषध प्रशासन असेल, हे कोणतीही कारवाई करण्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आज मी स्वतः एक ग्राहक बनून एका होलसेल विक्रेत्याकडे गेले, सुर्वे ट्रेडर्सवर, आणि तिथं अक्षरशः गोळ्या बिस्किटच्या नावाखाली गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे। आणि तुम्हाला किती गुटखा पाहिजे ते फक्त होलसेल मध्ये घेऊन जा, असं देखील त्या दुकानदारांनी मला सांगितलं आहे राघवीजी। अगदी या सगळ्या संदर्भात काही कारवाई झालेली आहे का? गुटखा विक्रीला बंदी असताना मात्र असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत। या सगळ्याविषयी काही तक्रार वगैरे होतीये का? नक्कीच आता पोलीस प्रशासन यावर आता गुटखा विक्रेत्यावर काय कारवाई करणार आणि जिल्ह्यात अजून किती गुटखा माफिया आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, यासाठी आपली लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण हे वास्तव समोर आणणार आहोत। यावर पोलिसांचा देखील प्रतिक्रिया थोड्याच वेळात येणार आहेत। प्रशासनाची नजर चुकून या सगळ्याचं काम केलं जातं। खरं तर गुटखा विक्री केली जाते। प्रशासनाला या सगळ्या प्रकरणी मात्र गाफील ठेवलं जातं आणि नजर चुकीनं या सगळ्या गोष्टी या घडत असतात। वाशिम जिल्ह्यात गुटखा विक्री अवैध धंदा या ठिकाणी केला जातोय। मुळात कायदा सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाहीये का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। गोपाळ, हॅलो, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय आवाज येतो। नक्कीच राघवीजी, बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यात गुटखा माफिया हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यावर कुठंतरी पोलीस प्रशासनाचं, अन्न औषध प्रशासनाचं वचक असायला पाहिजे। मात्र कोणतंही वचक या ठिकाणी ते दिसायला पाहिजे ते दिसत नाही। आणि त्यामुळे कसं गुटखा माफिया जे ते सर्रास गुटख्याची विक्री आणि जास्त दराने अवैध विक्री करतायत। या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळतेय का? का कारवाई केली जात नाहीये? काय ही नेमकी चेन, कुठं पाणी नेमकं मुरतंय, या सगळ्याविषयी काही ठोस माहिती गोपाळ? नक्कीच या संबंधी जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी, मात्र कुठंतरी प्रशासन आणि गुटखा माफियांचे लागेदोरे असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जी कारवाई व्हायला पाहिजे ते फक्त एखाद्या चिल्लर दुकानदारावर कारवाई होते, मात्र होलसेल जे विक्रेते आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही या ठिकाणी पाहिलं तर। निश्चित धन्यवाद गोपाळ, तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।